या मागणीप्रमाणे आपण 15 दिवसात किती पुढे गेलो, 1 महिन्यात किती पुढे जाणार, या सगळ्यावरती सभापती महोदय आमचं काम सुरू आहे। त्यामुळे मी आपल्या मार्फत एवढा विस्तृतपणाने सन्माननीय सदस्य काळे सरांना आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा दिलेला आहे तो कायदेशीर, कायद्याच्या चौकटीत बसणारा, कॉन्क्रीट असणारा आणि जसं 10% आरक्षण कोर्टात टिकलं तसं टिकणारं हे सगळे निर्णय करण्याचा राज्य सरकार निश्चितपणाने युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे। सन्माननीय जयंत पाटील। सभापती महोदय, गेल्या अधिवेशनात मंत्री महोदयांनी आणि शासनाने ते सांगितलं, तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी देतात। सभापती महोदय, आम्ही या सभागृहामध्ये चर्चा करतो, या वेळेला गेल्या वेळेला आरक्षणाबाबत चर्चा झाली, त्यावेळेला पण आम्ही इथे मागणी केली की जातीय निहाय जनगणना पहिल्यांदा करा आणि आरक्षण वाढलं पाहिजे। आरक्षण तुम्ही 10% वाढवलं, ते वाढवता येतं का? कायद्याप्रमाणे वाढवता येत नाही। आणि त्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जी एका कोणी शहाणीने एक केस टाकली त्याच्यावर आज आपण सगळं थांबलेलो आहोत। म्हणजे ही सगळी लबाडी चाललेली आहे। ओबीसी समाज आणि मराठा समाजाला या ठिकाणी खेळवण्याचं काम चाललेलं आहे। सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाहीये आणि म्हणून हे आरक्षण वाढवण्याचं धोरण आणि त्यावर तुमच्या मंत्रिमंडळ तुमची जी कमिटी नेमली त्याच्यावर चर्चा झाली का? नंबर 1। नंबर 2, हे आरक्षण जे आहे याच्या आधी तुम्ही जे वाढवलं होतं, जसं आर्थिक दृष्ट्या दुर्बल आपण वाढवलेलं आहे की ज्याला तुम्ही 10% दिलेलं आहे केंद्र सरकारने, ते कुठल्या कायद्याने दिलंय? जर आपल्याला वाढवता येत नाही मग तो कुठल्या कायद्याने ते दिलेलं आहे? त्याची पण कमिटीने विचार केला आहे का? कमिटीने त्याचा अभ्यास केलाय का? आणि तिसरा प्रश्न, जातीय जनगणना तामिळनाडूने केली, बिहारने केली, बिहारला परवा स्टे आलेला आहे, त्याबाबत विचार-विनिमय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत देताना करेल का? या 3 माझ्या प्रमुख प्रश्न आहेत। सभापती महोदया, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भाई जगताप साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं, आपण हा 10% आरक्षणाचा कायदा करताना दोन्ही सभागृहांनी एकमतानं हा कायदा पारित केलेला आहे। हा कायदा करताना या बाबतीतलं विस्तृत या ठिकाणी सभागृहाचं मत, शासनाचं मत, हा 10% आर्थिक मागास कसा आहे हा समाज हे पटवून देणारं विस्तृत विश्लेषण त्यावेळी आपण केलेलं नंबर 1। आणि राहिला प्रश्न जातीय जनगणनेचा, तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे। या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो। वसतिगृहांच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपण वसतिगृहाची बांधकामं सुरू केलेली नाहीत अशा ठिकाणी भाडे तत्वावर आपण वसतिगृह सुरू केलेली आहेत आणि सर्व विभागीय आयुक्तांना यासाठी जागा, सरकारी जागा वसतिगृहाच्या उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत। जिथं जिथं जागा उपलब्ध झाल्यात तिथं तिथं मॉडेल प्लॅन आपण त्या वसतिगृहांचा तयार केलेला आहे। जिथं जागा उपलब्ध झाल्यात त्या ठिकाणी आपण वसतिगृहांची कामं सुरू केलेली आहेत। सन्माननीय काळे सरांनी पोलीस केसेसचा एक विषय सांगितला आणि तोच प्रश्न माननीय मनोज पाटलांनी सुद्धा सांगितला होता, जो त्या डायरीमध्ये मी लिहून घेतलेला आहे, तो राहिला मगाशी मला उत्तर द्यायचा। याच्यामध्ये सन्माननीय सभापती महोदया, राज्य सरकारची भूमिका आहे की 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण ते गुन्हे मागे घेत नाही। या बाबतीत माननीय मनोज दादांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, जे गुन्हे जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीनं गुन्हे मागे घेण्याची शिफारस केलेली आहे। असे जवळपास 157 गुन्हे आहेत आणि 36 गुन्हे असे आहेत की ज्या गुन्ह्यांवरची शिफारस समितीने केलेली नाही। तर या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री या दोघांच्याशी चर्चा करून या गुन्हे सुद्धा जे काही निकषामध्ये आहेत ते काढून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल। सन्माननीय नाही काळे साहेब, 1 मिनिट, अमोल मिटकरींनी हात वर केला, देते तुम्हाला शेवटी देते। तेच माझा प्रश्न मराठा आंदोलकांवरील जे गुन्ह्यासंदर्भात होता त्याचं उत्तर दिलं ना? त्याचं उत्तर दिलंय, त्याच्यामुळे
समाधान झाले. नाही कपिल पाटील विचारायचं ना. विक्रम काळे देते मी तुम्हाला. धन्यवाद सभापती महोदया. सभापती महोदया, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे. गावागावात विष पेरलं गेलेलं आहे. त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं मार्ग काढला पाहिजे. आपण म्हणाला होतात की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल. तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की जातगणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे. त्याशिवाय याची गाठ सुटणार नाही. आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जातगणना केली पाहिजे. ती करणार कधी, कशी करणार, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी 9 शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र 10% दिलंय त्याला 9व्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा आपण कराल का? सन्माननीय सभापती महोदया, मगाच्या उत्तरामध्ये एक ऍडिशन आहे. पोलीस केसेस मागे घेण्यासंदर्भात मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा करीन. त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याशी चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. भाऊ नाथाभाऊ बरोबर, तुम्ही सतीश सरावला विनाकारण डिवचायचा प्रयत्न करताय. मी आणि ज्या 3 जस्टिस लोकांचं मी नाव सांगितलं मगाशी, जस्टिस भोसले, जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुकरे नाही जस्टिस गायकवाड, अशा 3 सेवानिवृत्त हायकोर्ट जे माझ्याकडनं चुकून जस्टिस सुकरेंचं नाव त्या ठिकाणी आलं होतं तर ती एक दुरुस्ती माझ्याकडे आहे. आणि सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं. या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. आता नाही उत्तर दिलंय. उरलेल्या 2 प्रश्नाचं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक जातगणनेचा प्रश्न तो अनुत्तरित राहिलाय त्याचं काय आणि मराठा आरक्षणाला 9 शेड्यूलचं संरक्षण देणार की नाही त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला. ती तुम्ही केली आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. नाही 1 मिनिट मंत्री महोदय. हे पण काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्रिमंडळाकडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये उत्तर नाही कपिलजी शांत राहा. नाही ठीक आहे, तुमचं समाधान झालेलं नाहीये. नाही पण सन्माननीय सभापती महोदया, माननीय कपिल पाटील साहेब म्हटले की शेड्यूल 9चं संरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का. बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे, कशा पद्धतीनं ठराव केलेला आहे, कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे. आपण 10% आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील. पहिल्यांदा 1 मिनिट ऐका. पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल आम्ही मंत्रिमंडळाकडे घेऊ. कपिल पाटील नाही आता पद्धत योग्य नाहीये. त्यांचं पूर्ण होऊ द्या असं नाही. तुम्ही नाही पण तुम्ही त्यांचं पूर्ण झाल्यावर बोला ना. हे पण त्यांचं पूर्ण झाल्यावर असं मंत्री बोलताना तुम्ही नाही वारंवार खंडित करू शकत नाही. तुम्ही खाली बसा. त्यांचं झाल्यावर बोलायला देते मी. माननीय सभापती महोदय, मी एवढं स्पष्ट सांगतोय बिहारचा निर्णय होऊन किती दिवस झाले. 1 महिना 1.5 महिना झाला. बरोबर आहे. ऐका ना सन्माननीय कपिल पाटील खाली बसा. एवढं विस्तृत उत्तर मी देतोय. बिहार सरकारनं कुठल्या बाबींचा आधार घेतला, तो ठराव करताना कुठल्या गोष्टींचा समावेश केला, आपण दिलेलं आरक्षण त्यांनी दिलेलं आरक्षण याच्यामध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्या उपसमितीकडे आल्या पाहिजेत ना. मराठा आरक्षणाशी संबंधित आहे ना, त्याच्यासाठी कॅबिनेटनं उपसमिती नेमलेली आहे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी उपसमितीकडे येतील. येणाऱ्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्या येणाऱ्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि निश्चितपणे आरक्षण टिकण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चितपणाने हे सरकार करेल